दंडोत प्रणाम. अज्ञान, अधीनत्व आणि अविद्या यापासून जो मोकळा आहे तो नित्यमुक्त आहे. आणि यापासून नित्यमुक्त असणारा फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे. कारण देवता अज्ञान आहे, अधीनत्व त्यांना वरच्या देवतेचं असतं आणि अनादि अविद्या जी आहे ती जीवाला पण आहे आणि देवतेकडं पण आहे. त्यामुळे त्या मुक्त होऊ शकत नाही. म्हणून देवता ह्या नित्यबद्ध आहे, कायमच्या बंधनात आहे. परमेश्वर नित्यमुक्त आहे आणि जीव बंधनात आहे परंतु मुक्तीला जाणार आहे. प्रपंच जड आहे, म्हणून जर मुक्तीला आपल्याला जर जायचं असेल तर जो नित्यमुक्त आहे परमेश्वर त्याचीच अनन्यभावे भक्ती आपल्याला करावं लागेल. त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, त्यांनी सांगितलेला धर्म आपल्याला स्वीकारावा लागेल आणि त्यावरती चालावं लागेल, तेव्हाच आपण मुक्त होऊ शकू. म्हणून परमेश्वराची भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती ह्याच अनुषंगाने सांगितलेली आहे. आणि ती परमेश्वरांनी स्वतः अवतार घेऊन आपल्याला तत्त्वज्ञानातून बोध देऊन समजावलेली आहे. ज्ञानात माध्यमातून आपल्याला ती दिलेली आहे. आणि हा नित्यमुक्तीचा जो वैशिष्ट्य आहे, लक्षण आहे, ते परमेश्वराकडं स्वरूपगत आहे. तसं देवतेकडं नाही, जीवाकडं नाही. आणि म्हणून परमेश्वर कोण हे समजल्यानंतर जो नित्यमुक्त आहे तोच शुद्ध असतो. त्यात कोणत्याही प्रकारचं दोष नाही. या उलट देवता किंवा जीव या दोषी ठरतात. त्यांच्यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी असतात. पण परमेश्वर मात्र नित्यमुक्त असल्यामुळं तो शुद्ध ठरतो. आणि त्या परमेश्वराची भक्ती करणं आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य आणि मूळ ध्येय असलं पाहिजे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.